ट्रिग्नोमेट्री टॉपिकमधले सिंपल काही एक्झाम्पल्स आपण बघतोय. यामध्ये ट्रिग्नोमेट्रीमध्ये जर आपण बोर्डचे क्वेश्चन बघितले SSC बोर्डचे, तर त्यामध्ये 3 टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत? सगळ्यात पहिला टाईप असतो हा सिंपल टाईप. यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल, एखादी क्वांटिटी दिलेली असते, त्या क्वांटिटीची काहीतरी व्हॅल्यू दिलेली असते, जशी इथं 3/4 दिलेली आहे टॅन थिटाची व्हॅल्यू, आणि तुम्हाला दुसऱ्या 2-3 व्हॅल्यू विचारलेल्या असतात, जसं इथं सेक थिटा विचारला आहे, कॉस थिटा विचारलेला आहे. ओके, हे झालं पहिल्या टाईपचं एक्झाम्पल. दुसऱ्या टाईपचे एक्झाम्पल जे मोस्टली 3 मार्क्ससाठी येतात, ज्यामध्ये तुम्हाला प्रूव्ह दॅट वाले एक्झाम्पल येतात. म्हणजे काय की लेफ्ट हँड साईड काहीतरी दिलेली असते, मोठीच्या मोठी असते, राईट हँड साईड एखादी सिंपल टर्म असते, आणि ते तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं की लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. आणि तिसऱ्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत, आपल्या शेवटच्या एक्सरसाइजमधले एक्झाम्पल्स आपल्याला माहिती आहेत की ज्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री आहे. ॲप्लिकेशन म्हणजे काय? त्यामध्ये अँगल ऑफ डिप्रेशन, अँगल ऑफ इलिव्हेशन, डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, हाईट ऑफ टॉवर कॅल्क्युलेट करायची, या टाईपचे एक्झाम्पल. सगळ्यात पहिले जे एक्झाम्पल्स आहेत, यामधलं एक सिंपल एक्झाम्पल इथं आहे. टॅन थिटा इज इक्वल टू 3/4. मॅक्झिमम 2 मार्काला हा क्वेश्चन येऊ शकतो. आता यामध्ये आपल्याला विचारलंय काय? आपल्याला विचारलंय सेक थिटा आणि कॉस थिटा. टॅन थिटा आपल्याला दिलेला आहे. आता यामध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण जे काही फॉर्म्युलेज यूज केले किंवा जे काही फॉर्म्युलेज आपण शिकलो, यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय शिकलो? ट्रिग्नोमेट्रीचे रेशो शिकलो. टोटल 6 रेशो आहेत: साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा अँड कॉट थिटा. याचे आपण रेसिप्रोकल्स बघितले. साइन थिटाचा रेसिप्रोकल असतो कोसेक थिटा. म्हणजे आपल्याला माहिती आहे की साइन थिटा जर मी या साईडला घेतलाय तर विच इज इक्वल टू 1 कोसेक थिटा. हे झालं पहिला रेसिप्रोकल रिलेशन. दुसरा रिलेशन आहे आपला कॉस थिटा. कॉस थिटाचा रेसिप्रोकल काय असतो? 1 सेक थिटा. आणि तिसरा काय आहे? तिसरा आहे टॅन थिटा. टॅन थिटामध्ये 1 कॉट थिटा आपल्याला रेसिप्रोकल मिळतो. हे रेसिप्रोकल्स आपल्याला माहिती आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला काय माहिती आहेत? आपल्याला 3 आयडेंटिटी माहिती आहेत. फर्स्ट आयडेंटिटी काय आहे? फर्स्ट आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, फर्स्ट आयडेंटिटी सिंपल आहे, सगळ्यांना माहिती आहे. सेकंड आयडेंटिटी काय आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, सेकंड आयडेंटिटी आहे. फर्स्ट आयडेंटिटीला तुम्ही कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड केलं, आपल्याला सेकंड आयडेंटिटी मिळते. थर्ड आयडेंटिटी काय सांगते? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. फर्स्ट आयडेंटिटीला तुम्ही जर साइन स्क्वेअर थिटाने डिवाइड केलं, आपल्याला थर्ड आयडेंटिटी मिळते. एवढेच फक्त बेसिक फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीमध्ये. आता जेव्हा आपण कुठलाही एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, आपल्याला एक्झाममध्ये कुठलंही एक्झाम्पल आलेला असतो, सगळ्यात पहिल्यांदा तुमची हे थिंकिंग डेव्हलप झालं पाहिजे की मला यात विचारलंय काय, त्यासाठी मला कुठला फॉर्म्युला लागेल. जास्त अवघड नाही आहे. आपल्याला बघा, इथे या एक्झाम्पलमध्ये काय विचारलेलं आहे? टॅन थिटा दिलेला आहे. विचारलाय काय? सेक थिटा विचारलाय, कॉस थिटा विचारलाय. कॉस थिटा सध्या आपण बाजूला ठेवूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे सेक थिटा विचारलेला आहे. टॅन थिटा आणि सेक थिटा मधलं रिलेशन आपल्याला यामध्ये कुठं दिसतंय हे आपल्याला बघायचं आहे. टॅन थिटा आणि सेक थिटाचं रिलेशन मला इथे दिसतंय सेकंड आयडेंटिटीमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. याचा अर्थ काय? जेव्हा जेव्हा मला टॅन आणि सेक माझ्या एक्झाम्पलमध्ये दिसेल, तिथे स्क्वेअर नाही आहे, इथे स्क्वेअर आहे, नो प्रॉब्लेम, आपण स्क्वेअर करू शकतो. तर आम्हाला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल? मला सेकंड आयडेंटिटी यूज करावी लागेल. ओके, याचा अर्थ या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सेकंड आयडेंटिटी यूज करायची आहे. चला मग करूयात सेकंड आयडेंटिटीनुसार. काय आहे आपली सेकंड आयडेंटिटी? चला, सोल्युशन. सोल्युशनमध्ये आपल्याला काय माहिती आहे? सगळ्यात पहिल्यांदा वी हॅव, काय माहिती आहे आपल्याला? वी नो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. क्वेश्चनमध्ये थिटा दिलाय, थिटा यूज करा. क्वेश्चनमध्ये कधी एक्स पण दिलेला असू शकतो, अँगलचं नाव ए पण दिलेला असू शकतो, तो ॲज इट इज यूज करायचा. फॉर्म्युला यूज करताना तुम्ही कुठलाही नोटेशन त्यामध्ये वापरू शकता, नो प्रॉब्लेम. आपल्याला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तुम्हाला जर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, तर त्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप तुमची काय असेल? तुम्हाला फॉर्म्युला लिहिला पाहिजे. ओके, फॉर्म्युला मी लिहिला. आता फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा. सिंपल. 1 प्लस टॅनची व्हॅल्यू काय आहे? 3/4. मग 3/4 मी व्हॅल्यू पुट करतोय. जेव्हा जेव्हा तुम्ही व्हॅल्यू पुट कराल, ही एक सवय लावून घ्या की तुम्हाला ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि ब्रॅकेटचा तो स्क्वेअर करायचा आहे. ओके, इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा काढायचा आहे, तो मी ॲज इट इज ठेवतो. ओके, आता हे जर मी कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर कॅल्क्युलेट करताना काय होईल? 1 प्लस अल्जेब्राचा रूल काय? पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करा. ब्रॅकेट काय आहे? 3/4. 3/4चा स्क्वेअर आहे. 3चा स्क्वेअर काय आहे? 9. 4चा स्क्वेअर आहे 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे मला काय मिळालं? आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लाय मी केला, आय विल गेट 16 प्लस 9/16. ओके, therefore इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, करा सिम्प्लिफाय. 16 प्लस 9 आपल्याला व्हॅल्यू अशाच दिल्या जातील की ज्याचा कुठला ना कुठला परफेक्ट स्क्वेअर
हे त्याचा आन्सर येईल. 16 + 9 ॲडिशन इज 25. सो 25/16 काय आला माझा सेक स्क्वेअर थीटा. जर सेक स्क्वेअर थीटा 25/16 असेल, नेक्स्ट काय करावं लागेल आपल्याला, टेकिंग स्क्वेअर रूट्स. आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावे लागतील ऑन बोथ साइड्स. स्क्वेअर रूट जर मी घेतला तर मला व्हॅल्यू काय मिळेल इथे पहिल्यांदा 5/4 इज इक्वल टू सेक थीटा. म्हणजे आपल्याला पहिला आन्सर मिळालं सेक थीटा इज इक्वल टू 5/4. ओके, टॅनवरून आपण सेक काढला आयडेंटिटी यूज करून. आता राहिलं आहे काय आपल्याला कॉस थीटा यूज करायचा आहे. एक्झाममध्ये शांतपणे क्वेश्चन वाचायचा. बऱ्याच वेळा असं होतं की आपण चला सेक थीटा मिळाला, मला फॉर्म्युला पुट केला, व्हॅल्यू आली, चलो व्हॅल्यू माझी करेक्ट आहे, आणि आपण त्या आनंदामध्ये हे राहिलेली जी व्हॅल्यू आहे ही काढायची विसरून जातो. असं करू नका. सेक थीटा आपल्याला मिळाला इथपर्यंत आपलं एक्झाम्पल बरोबर आहे. आता सेक थीटावरून मला कॉस थीटा काढायचा आहे. परत तुमचं थिंकिंग स्टार्ट होईल. ओके, सेक थीटा मला मिळालेला आहे, मला कॉस थीटा काढायचा आहे. काय फॉर्म्युला आहे, सरांनी काय सांगितलं होतं, रेसिप्रोकलचे पहिले फॉर्म्युले आठवा. साइन थीटाचा रेसिप्रोकल असतो कोसेक थीटा, दुसरा आहे कॉस थीटा, कॉस थीटाचा रेसिप्रोकल आहे सेक थीटा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर सेक थीटा दिलाय त्यावरून कॉस थीटा कसा काढावा लागेल, त्यासाठी मला फॉर्म्युला यूज करावा लागेल. वी हॅव कॉस थीटा इज इक्वल टू 1/सेक थीटा. सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याकडं. हा फॉर्म्युला मी पुट केला आणि यामध्ये देअरफॉर कॉस थीटा काय मिळेल 1/सेक थीटा. म्हणजेच काय 1/5/4. 5/4 जर माझा डिनॉमिनेटरमध्ये आहे तर त्याचा न्यूमरेटरमध्ये घेताना मला काय करावं लागेल, 4 वरती घ्या. आय गॉट 4/5. सो मला सेकंड व्हॅल्यू काय मिळाली, कॉस थीटा इज इक्वल टू 4/5. हे झालं माझं पहिलं आन्सर, हे झालं माझं सेकंड आन्सर. आलं लक्षात. टॅन थीटा दिलेला आहे, आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करून सेक थीटा काढला, आणि सेक थीटावरून कॉस थीटा काढण्यासाठी मला काय यूज करावं लागलं, सिंपल रेसिप्रोकल यूज करावं लागला. दिस इज हाऊ वी सॉल्व द एक्झाम्पल्स विथ व्हॅल्यूज. आलं लक्षात. व्हॅल्यूवरून एखादी टर्म आपल्याला कॅल्क्युलेट करायची ट्रिग्नोमेट्रीची, ती कशी करायची आपण बघितले. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेम टाईपचे, थोडंसं कॉम्प्लिकेट केलेलं आहे, टेक्स्टबुकमधलंच एक्झाम्पल आहे. 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा इज इक्वल टू 0. एक इक्वेशन दिलंय. अँड फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थीटा, कॉस थीटा अँड साइन थीटा. ठीक आहे, काही व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता यामध्ये सेक थीटा त्यामध्ये मला दिसतोय, कॉस थीटाचा काही संबंध दिसत नाहीये. साइन थीटाचा रेसिप्रोकल कोसेक थीटा दिसतोय. या एक्झाम्पलमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की हे कसं करायचं. ओके, सिंपल आहे. आपल्याला एखादी टर्म आणि त्या टर्मची व्हॅल्यू जर दिलेली असेल तर आपण सिम्पली ते काढू शकतो. यामध्ये कुठलीच एक टर्म दिलेली नाहीये. अशा वेळी काय करायचं, ज्यावेळी ट्रिग्नोमेट्रीमध्ये कुठल्याही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला अशी शंका वाटते की मला समजत नाहीये, आय एम स्टक, इथून पुढं काय करायचं हे मला कळत नाहीये, अशा वेळी एक सिंपल गोष्ट करायची. ज्या ज्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे दिसत आहेत, सेक असो, कोसेक असो, टॅन असो, कॉट असो, सगळ्या व्हॅल्यूला साइन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करायचा. सिंपल मेथड. साइन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करा, त्याला सिम्प्लिफाय करायचं ट्राय करा, तुम्हाला कुठली ना कुठली त्यातून व्हॅल्यू मिळून जाते. आता यामध्ये राईट हँड साईडला 0 आहे. 0 कशाची व्हॅल्यू आहे का नाही आहे ते एक इक्वेशन आहे. यामध्ये मी काय करू शकतो, सगळ्यात पहिलं तर या इक्वेशनला मी व्हॅल्यूमध्ये मला कन्वर्ट करावं लागेल, एखादी व्हॅल्यू मला काढावी लागेल. सोल्युशन माझं काय असेल, 5 सेक थीटा इज इक्वल टू 12 कोसेक थीटा मी राईट हँड साईडला घेतो. ओके, मला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, एखादी मला टर्म कॅल्क्युलेट करायची. टर्म कॅल्क्युलेट करण्यासाठी मी या इक्वेशनला थोडंसं सिंपल करतोय. 12 कोसेक थीटा राईट हँड साईडला घेतला. आता टर्म जी आहे ती माझी सेक आणि कोसेक आहे. याला मी काय करतो, सेक थीटा वी नो रेसिप्रोकल, सेक थीटाचा रेसिप्रोकल असतो कॉस थीटा, आणि कोसेक थीटाचा रेसिप्रोकल असतो साइन थीटा. रेसिप्रोकल म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये लिहिणार मी. सो सेक थीटा झाला 1/कॉस थीटा, कोसेक थीटा झाला 1/साइन थीटा. आता काय करणार, आता ज्या टर्म्स आहेत या टर्म एका साईडला घ्या, ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स, आणि ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत त्या एका साईडला घ्या. जे तुम्हाला सोपं वाटेल ते करा. फॉर एक्झाम्पल, हा जो 5 आहे, हा 5 मी जर इकडे घेतला तर तो डिनॉमिनेटरमध्ये जाईल. दुसरी गोष्ट, हा जो साइन थीटा आहे, हा साइन थीटा जर मी इकडे घेतला न्यूमरेटरमध्ये, तो न्यूमरेटरमध्ये येईल. म्हणजे माझी नेक्स्ट स्टेप काय असेल, यामध्ये साइन थीटा मी घेतो लेफ्ट हँड साईडला. सो आय विल गेट साइन थीटा डिवायडेड बाय हा कॉस थीटा ॲज इट इज. ओके, इकडे 12 आहे न्यूमरेटरमध्ये ॲज इट इज. 5 इकडे आला तर तो जाईल डिनॉमिनेटरमध्ये. सो मला काय मिळालं, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 12/5. सिंपल. सगळ्यात पहिले जे आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो बघितले त्यामध्ये आपल्याला बेसिक फॉर्म्युलेज माहिती आहेत. त्यातला पहिला फॉर्म्युला आपल्याला होता साइन थीटा, कॉस थीटा, आणि तिसरा फॉर्म्युला जो आलेला होता तो होता टॅन थीटा. टॅन थीटाची व्हॅल्यू काय असते, टॅन थीटा असतो
ऑपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, हे झालं ट्रायंगलवरून. अजून एक आपण फॉर्म्युला त्याचा बघितला होता, तो काय होता, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणून तर आपण साइन कॉस टॅन या सिक्वेन्सनी लक्षात ठेवतो. टॅन काय असतो, साइन अपॉन कॉस. ही व्हॅल्यू जर मी इथं पुट केली तर मला एक टर्म मिळते आता, देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू 12/5. मला एक टर्म मिळाली पहिली. म्हणजे जे इक्वेशन होतं, विचित्र एकदम इक्वेशन दिसत होतं, त्याला मी काय केलं, सिंपल केलं. एक व्हॅल्यू मला मिळाली टॅन थिटा. आता टॅन थिटावरून मला पुढच्या व्हॅल्यूज काढणं सोपं आहे. टॅन आणि सेक, मगाचं एक एक्झाम्पल आपण बघितलं होतं, या मागच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही जर सॉल्व्ह केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला कळेल टॅन थिटा आणि सेक थिटा कसं कॅल्क्युलेट करतो आपण, दोन्हीमध्ये रिलेशन काय आहे. टॅन आणि सेकमध्ये रिलेशन आपल्याला माहिती आहे. काय रिलेशन आहे टॅन आणि सेकमध्ये, वी हॅव रिलेशन लगेच लिहा. टॅन आणि सेकमध्ये रिलेशन काय आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. Second identity of trigonometry, 1 plus tan square theta is equal to sec square theta. Put the value, simple. Value जर मी पुट केला तर मला काय मिळेल, therefore 1 plus tan square, tan ची व्हॅल्यू काय आहे, 12/5 आहे. सो 12/5 ब्रॅकेट स्क्वेअर. जेव्हा जेव्हा व्हॅल्यू पुट करतो आपण ब्रॅकेट यूज केला पाहिजे. सो 12/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, नेक्स्ट स्टेप काय करायची आता, याला सिम्प्लिफाय करा. सो 1 प्लस पहिला ब्रॅकेट सॉल्व करा. 12चा स्क्वेअर आहे 144, 5चा स्क्वेअर आहे 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तुम्ही जर एक्झाम्पल सॉल्व करत गेला ना, तुमच्या एक लक्षात येतं की प्रत्येक एक्झाम्पलमध्ये स्टेप्स ज्या आहेत त्या सिक्वेन्सनी फॉलो होतात. म्हणजे काय, व्हॅल्यू पुट करायच्या, स्क्वेअर करायचा, स्क्वेअर केल्यानंतर नेक्स्ट काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. जिथं जिथं आपला डिनॉमिनेटर सेम नसतो तिथं आपल्याला LCM काढावा लागतो किंवा क्रॉस मल्टिप्लाय करावा लागतो. इथे जर मी क्रॉस मल्टिप्लाय केला तर मला काय मिळेल, 25 प्लस 144 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ॲज इट इज. दोन्हीची ॲडिशन किती येते, 169. ओके, ज्या व्हॅल्यूज असतात ह्या परफेक्ट स्क्वेअरच येतात. 169/25. मग याचा मला काय करावं लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट. प्रत्येक स्टेपला तुम्ही काय करताय हे तिथं त्याचं रिझन दिलं पाहिजे किंवा त्याचं एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. एक्झाममध्ये तुम्हाला मार्क्स असेच मिळणार नाहीत. मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक स्टेप ही केअरफुली लिहिली पाहिजे. कुठली स्टेप आपल्याला यातली गाळायची नाही आहे. एखादी स्टेप जरी तुम्ही त्यातली कट केली तर याचा अर्थ तुमचा एखादा मार्क त्यामध्ये कट होऊ शकतो. ओके, स्क्वेअर रूट जर मी घेतला, 169 कशाचा स्क्वेअर आहे, 169 आहे 13चा स्क्वेअर आणि 25 हा 5चा स्क्वेअर आहे. म्हणजे माझी व्हॅल्यू काय आली, 13/5. कशाची व्हॅल्यू आहे ही, सेक थिटाची मला पहिली व्हॅल्यू मिळाली 13/5. याला मी सेकंड म्हणतो. ओके, सेक थिटा मिळाला आपल्याला 13/5. आता दोन व्हॅल्यू राहिल्यात, कॉस थिटा आणि साइन थिटा. कसं करणार, कॉस थिटा आणि साइन थिटा. सेक थिटा मिळालाय, सेक थिटावरून इझिली काय काढता येईल, दोन्हीपैकी रेसिप्रोकल कशाचा आहे, सेक थिटा. सेक थिटा रेसिप्रोकल आहे कॉसचा. ह्याचा अर्थ सेक थिटा नंतर मला नेक्स्ट व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट करता येईल, मला कॉस थिटा कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. ओके, हे मी इरेज करतो आणि आपण मग पुढच्या ज्या आहेत त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करूयात. आपल्याला सेक थिटा मिळालेला होता, पुन्हा एकदा लिहितोय. तर सेक थिटा आपल्याला काय मिळाला आहे, 13/5 ही आपल्याला सेकंड व्हॅल्यू मिळालेली होती. ओके, सेकंड इक्वेशन आपण याला म्हणलं होतं. आता यावरून मला जर कॉस थिटा पाहिजे, चलो फॉर्म्युला वी हॅव. काय माहिती आपल्याला, कॉस थिटा माहिती आहे. कॉस थिटा काय असतो, 1/सेक थिटा, रेसिप्रोकल ऑफ सेक थिटा. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू, इथे तुम्ही व्हॅल्यू न पुट करता डायरेक्टली जरी लिहिली तरी सुद्धा चालेल, नो प्रॉब्लेम. म्हणजे ते 1/13/5 करा, मग 5 वरती घ्या, एवढं एक्सपेक्टेड नाही आहे. ही व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली सुद्धा पुट करून काढू शकता. सो वी गॉट कॉस थिटा इज इक्वल टू 5/13. लक्षात ठेवायचं, दोन व्हॅल्यू आहेत, साइन थिटा आणि कॉस थिटा. एक्झाममध्ये कळणार कसं माझा आन्सर करेक्ट आहे का नाही, एक्झॅक्टली करेक्ट आहे का नाही हे कळणार नाही, पण ॲटलिस्ट तुम्हाला अंदाज येऊ शकतो. काय, साइन थिटा आणि कॉस थिटा ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत, ह्या दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशो ज्या आहेत, याच्या व्हॅल्यू कायम ह्या 1 पेक्षा कमीच असणार आहेत. मॅक्झिमम व्हॅल्यू विल बी 1. साइन 91 असतो, ओके, आणि कॉस 0.1 असतो. ही व्हॅल्यू 1च्या वरती कधीही जात नाही. ओके, निगेटिव्ह व्हॅल्यू पण असते याची, -1 पर्यंत असते. नेक्स्ट 11th तुम्ही शिकाल ते. पण लक्षात ठेवायचं, कॉस आणि साइनच्या व्हॅल्यू जर आपल्या 1च्या आत आल्यात ह्याचा अर्थ ती बरोबर असण्याची शक्यता आहे. जर इथे जाताना व्हॅल्यू तुमची 1 पेक्षा जास्त गेली ह्याचा अर्थ तुमचा आन्सर कुठेतरी चुकतोय, तुमचं कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकतंय.
असं तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ओके, सो आय गॉट कॉस थिटा मिळालं मला 5/13. नेक्स्ट व्हॅल्यू मला काय काढायची आहे, सिम्पल साइन थिटा. कसं काढणार, कॉस थिटावरून साइन थिटा. आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे आयडेंटिटी आहे. ओके, 3 आयडेंटिटी आहेत आपल्याकडे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 आलं. त्यामध्ये अरे कॉस थिटा पण आला, साइन थिटा पण आला. यूज करू आयडेंटिटी आपण. पुढच्या याला मला काय करणार आहे मी, वी हॅव. ओके, जे मराठी मीडियमचे स्टुडंट आहेत तुम्हाला तिथं जास्त आपल्याला काही हे करत बसायचं नाही, जास्त एक्सप्लेनेशन वगैरे जास्त करत बसायचं नाही. सिंपल स्टेपमध्ये तुम्ही हे लिहू शकता. ओके, वी हॅव सो अँड सो फॉर्म्युला. वी हॅव काय आहे, आपल्याला माहिती आहे, वी हॅव साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याला फर्स्ट आयडेंटिटी म्हणतात, ट्रिग्नोमेट्रीचे सो अँड सो ही टर्म आहे, काही गरज नाही. आपल्याला फक्त फॉर्म्युला एक्सपेक्टेड आहे. टीचर जे एक्झामिनर असतात त्यांनाच पण माहिती असतं की हाच फॉर्म्युला तिथे एक्सपेक्टेड आहे, त्यामुळे वी हॅव सो अँड सो फॉर्म्युला, दॅट्स इट. ओके, सो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 आपल्याला माहिती आहे. आता यामध्ये काय करणार मी, सगळ्यात पहिल्यांदा मी जी व्हॅल्यू मला मिळालेली आहे कॉस थिटाची 5/13 ही पुट करणार. ओके, मग व्हॅल्यू पुट केली तर मला काय मिळेल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इज 5/13, मग 5/13चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. बघा सेम स्टेप्स येत आहेत परत. व्हॅल्यू पुट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आपण केली, नेक्स्ट स्टेप असते आपली स्क्वेअर करायचा याचा. 25/169 इज इक्वल टू 1. तुम्ही जर व्हॅल्यूज बघितल्या एक्झाम्पल्समध्ये तर नॉर्मली तुम्हाला 25 पर्यंतच्या व्हॅल्यूज आणि त्याचे स्क्वेअर्स पाठ पाहिजेत. 25चा स्क्वेअर 625 एवढ्या तरी पाठ पाहिजेत. काही ऑड व्हॅल्यू कधी येतात, 60, 61 वगैरे पण विचारलेले आहेत, तेवढे तुम्ही तिथे कॅल्क्युलेट करू शकता. बट मिनिमम एक्सपेक्टेड हे आहे की तुम्हाला 1 to 25चे स्क्वेअर्स पाठ पाहिजेत. ओके, त्याने तुमचा वेळ वाचतो. 25/169 इज इक्वल टू 1. आता काय करणार, आता कॅल्क्युलेट करायचं आहे मला साइन स्क्वेअर थिटा किंवा साइन थिटा. तो मी एका साईडला घेतो, व्हॅल्यूज सगळ्या त्या साईडला घेतो. या साईडला ऑलरेडी कोण आहे, 1 आहे, 1ला हलवायचं नाही, 1 तसाच राहील. ही जी प्लस व्हॅल्यू आहे 25/169 या व्हॅल्यूला मी काय करणार, ही जी व्हॅल्यू या व्हॅल्यूला मी काय करतो, राईट हँड साईडला घेऊन जातो. राईट हँड साईडला घेतली तर काय होती त्याची साइन वॉज पॉझिटिव्ह. राईट हँड साईडला जर मी नेलं तर मला तिथं साइन काय मिळणार आहे, निगेटिव्ह साइन मिळणार आहे. जेव्हा प्लस तुम्ही पलीकडे नेता तो मायनस होणार आहे, मायनस पलीकडे नेला प्लस होणार आहे. तुम्ही इथे जर व्हॅल्यू मल्टिप्लाइड असेल तर तिकडे जाऊन ती डिवाइड होते किंवा तिथे जाऊन त्याचा रेसिप्रोकल येतो. यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं, ते कन्फ्युजन होऊन देऊ नका. प्लस असेल तर तिकडे मायनस जातो. ओके, मग मला काय मिळेल आता, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 169 मायनस 25/169. काय आलं, 169 मायनस 25, मग अशीच केलं आपण. 144 प्लस 25 इज 169 आला होता, तो व्हॅल्यू मला मिळेल 144/169 साइन स्क्वेअर थिटा मिळाला. मग आता काय करणार, टेकिंग काय घ्यायचं, स्क्वेअर रूट्स मला घ्यावे लागतील. स्क्वेअर रूट घेतला तर लेफ्ट हँड साईडला राहील फक्त साइन थिटा, राईट हँड साईडला काय येईल 12/13. म्हणजे मला तिसरी माझी व्हॅल्यू काय मिळाली, फोर्थ इक्वेशन साइन थिटा. म्हणजे मला यावरून टॅनवर पहिल्यांदा मी कॅल्क्युलेट केला, टॅनवरून मला मिळाला सेक थिटा, सेकवरून मी काढला कॉस थिटा आणि शेवटी मला मिळाला साइन थिटा. ओके, 3 मार्क्ससाठी हा एक्झाम्पल येऊ शकतो. आपल्याला एक्झाममध्ये जे एक्झाम्पल्स येतात त्यामध्ये व्हॅल्यू बेस्ड काही एक्झाम्पल्स असतात. एखादी व्हॅल्यू दिली आणि तुम्हाला रेशो काढायचा आहे. आता नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे प्रूव्ह दॅट काइंडचे एक्झाम्पल्स. म्हणजे एखादी व्हॅल्यू दिलेली, इक्वेशन दिलेलं आहे आणि लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड ह्या तुम्हाला इक्वेट करायच्यात आणि प्रूव्ह करायच्यात दॅट दे आर सेम. ओके, यामध्ये काही सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. जसं एक सिम्पल एक्झाम्पल पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करणार आहोत. यामध्ये आपल्याला काय करायचं, कसं थिंकिंग करायचं. ओके, याच्या काही स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पलमध्ये तुम्ही स्टार्ट कुठल्या साईडने करणार आहे, तर जेवढ्यात कॉम्प्लेक्स साईड जी असेल यातली ती साईड तुम्ही सुरुवातीला घ्यायची आहे. जसं यामध्ये लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड बघितले, कॉम्प्लेक्स साईड कुठली आहे, लेफ्ट हँड साईड आहे. म्हणजे आपला सुरुवात कुठून होणार आहे, कॉम्प्लेक्स साईडने सुरुवात होणार. सिम्पल करायला आपल्याला ट्राय करायचं आहे. सेकंड, यामध्ये तुम्हाला हे आयडेंटिफाय करायचं आहे की यामध्ये ज्या क्वांटिटीज आहेत या तुमच्या बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोजच्या फॉर्ममध्ये आहेत का, साइन थिटा आणि कॉस थिटा. जर नसतील तर तुम्ही त्या फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करून घेतलं तर तुम्हाला तुमचं एक्झाम्पल हे इझिली सॉल्व्ह होऊ शकतं. बघा, मॅथमॅटिक्समध्ये एक ॲडव्हान्टेज असा असतो की मॅथ्समध्ये यू आर द बॉस. तुम्हाला कुठल्या टाईपने, कुठल्या मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे हे तुमचं फ्रीडम असतं. प्रत्येक मेथडने तुमचं आन्सर जे आहे ते सेमच येणार आहे. तुमचं आन्सर जर करेक्ट असेल आणि मेथडच्या सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो केल्या तुम्हाला फुल मार्क मिळणार आहेत. ओके, मग यामध्ये कोणाला असं वाटतं की ओके मी जरा सिम्प्लिफाय करेन आणि मग सॉल्व्ह करेल, थोडासा त्याला वेळ लागू शकतो बट ते करेक्ट येऊ शकतं.
ओके, तर तुम्ही त्या मेथडने करा. अदरवाईज एखाद्याला वाटतं मी डायरेक्टली करू शकतो, तर डायरेक्टली सुद्धा तुम्ही करू शकता. तिसरं, त्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय काय करायचं आहे, स्क्वेअर आहे का हे आयडेंटिफाय करा. स्क्वेअर जर असेल तुमच्या क्वेश्चनमध्ये किंवा कन्वर्जन केल्यानंतर, सिम्प्लिफाय केल्यानंतर, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर जर स्क्वेअर येत असेल, याचा अर्थ तुम्हाला त्या एक्झाम्पलमध्ये कोणती ना कोणती आयडेंटिटी यूज करावी लागणार आहे. स्क्वेअर असलेले आपल्याकडे फक्त 3च इक्वेशन आहेत. कुठले आहेत ते? 3 आयडेंटिटीज आहेत. मग जर स्क्वेअर मला दिसतोय ना माझ्या क्वेश्चनमध्ये, स्क्वेअर दिसतोय किंवा रेस टू पॉवर 4 दिसतोय, रेस टू पॉवर 6 दिसतोय, तर मला कुठे ना कुठे आयडेंटिटी जी आहे ती यूज करावी लागणार आहे. ओके, या काही स्टेप्स आहेत, या आपल्याला लक्षात ठेवायच्यात. आणि त्यानंतर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करताना तुम्हाला कुठली ना कुठली गोष्ट एकतर असं होऊ शकतं, कॅन्सल होऊ शकते किंवा काहीतरी कॉमन निघू शकतं, कॉमन निघून मग ते कॅन्सल होऊ शकतं. हे सगळं करताना तुम्हाला राईट हँड साईडला काय पाहिजे आपल्याला, व्हॉट इज आस्क्ड और व्हॉट इज नीडेड हे लक्षात ठेवायचं. याच्याकडे कायम लक्ष ठेवायचं, याच्याकडे कायम लक्षात. जसं इथे मला सेक थिटा पाहिजे, मग सेक थिटावर तर आपलं कायम लक्ष पाहिजे की ओके मला सेक थिटा आणायचं आहे. या इक्वेशनमध्ये मला काय ट्राय करायचं आहे, लेफ्ट हँड साईडला सेक थिटा आला पाहिजे. ओके, चलो आता हे एक्झाम्पल आपण सुरुवात करूयात. एक्झाम्पल करताना काय काय स्टेप्स करायच्या ते तुम्हाला सांगितलं. या स्टेप्सनुसार आपण सुरुवात करूयात. प्रूव्ह दॅट साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. आता यामध्ये कॉम्प्लिकेटेड साईडने स्टार्ट करायचा, कारण कॉम्प्लिकेटेड साईडला आपण सिम्प्लिफाय करत करत छोटं करू शकतो. सिंपल साईडला आपण कॉम्प्लिकेट नाही करू शकत. ओके, मग आता यामध्ये काय करणार मी, सगळ्यात पहिली गोष्ट आय विल स्टार्ट फ्रॉम द लेफ्ट हँड साईड. LHS काय सांगतोय मला, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. सिंपल एक्झाम्पल आहे, 2 मार्क्ससाठी येऊ शकतं. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा ही माझी लेफ्ट हँड साईड आहे. मला हे सिम्प्लिफाय करत करत राईट हँड साईडला आणायचं आहे. ओके, मग आता काय आहे, काय सांगितले, साइन थिटा आणि कॉस थिटाच्या फॉर्ममध्ये का बघा, सिंपल फॉर्ममध्ये हे ऑलरेडी आहेत. यामध्ये टॅन, कॉट, कोसिक से काही दिसत नाही आहे, साइन आणि कॉसच मला दिसतो. याचा अर्थ चला पहिली स्टेप तर आपली क्लिअर आहे, साइन आणि कॉसच्याच फॉर्ममध्ये आहे. आता स्क्वेअर आहे का यामध्ये, चेक करा. स्क्वेअर दिसतोय आपल्याला, साइनच्या वरती स्क्वेअर आहे. याचा अर्थ या एक्झाम्पलमध्ये सॉल्व करण्यासाठी की काय असणार आहे माझी, मला आयडेंटिटी यूज करावी लागणार आहे साइन स्क्वेअर असलेली, म्हणजे फर्स्ट आयडेंटिटी आपल्याला यामध्ये लागणार आहे, फर्स्ट आयडेंटिटी. ओके, मग आता फर्स्ट आयडेंटिटी यूज करायची आहे. पहिल्यांदा मी सिम्प्लिफाय करतो. सिम्प्लिफाय करताना काय आहे, साइन स्क्वेअर थिटा मी ॲज इट इज ठेवतो. आता मला साइन स्क्वेअर थिटा बरोबर कॉस स्क्वेअर थिटा आणावं लागेल. कॉस स्क्वेअर थिटा आणण्यासाठी काय करू शकतो आपण इथे, वी कॅन क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय करता येईल. मग कॉस इंटू कॉस काय येईल, कॉस स्क्वेअर थिटा. एकच डिनोमिनेटर कॉमन येईल दोन्हीचा, काय येईल तो, इट इज इक्वल टू कॉस थिटा. ओके, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आला न्यूमरेटरमध्ये, खाली आला कॉस थिटा. एकदम सिंपल फॉर्ममध्ये आला आपल्याकडे. आता काय करणार आहे नेक्स्ट, सगळ्यांना माहिती आहे आता काय करायचं. सर आपल्याला एक आयडेंटिटी मिळालेली आहे, रेडीमेड आयडेंटिटी मिळालेली आहे. या आयडेंटिटीची व्हॅल्यू आम्हाला माहिती आहे. ही व्हॅल्यू जर मी डायरेक्टली इथं पुट केली तर आपण पुढे जाऊ शकतो. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा व्हॅल्यू काय आहे, विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. इथे आपण काय केलं, त्याचं रिझन लिहिलं पाहिजे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आलं, फर्स्ट आयडेंटिटी मी यूज केली, 1 व्हॅल्यू त्यामध्ये पुट केली, 1 अपॉन कॉस थिटा. अजून एक सांगितलं होतं, लक्ष ठेवा, राईट हँड साईडला आपल्याला काय पाहिजे, वी नीड सेक थिटा. लगेच विचार करायचा, कॉस आणि सेकचा काय रिलेशन आहे, कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलेले साइन आणि कोसेक एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. कॉस आणि सेक हे एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. सो व्हॉट इज 1 अपॉन कॉस, 1 अपॉन कॉस इज इक्वल टू सेक थिटा. आला आपल्याला, विच इज इक्वल टू राईट हँड साईड. हेन्स प्रूव्ड. काय प्रूव्ह केलं आपण, सो अँड सो लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. 2 मार्क्स मिळाले. काय अवघड आहे यामध्ये, स्टेप्स ज्या आहेत त्या स्टेप्स फक्त आपल्याला फॉलो करायच्यात. ओके, सिंपल आहे. प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल 2 मार्क्स किंवा 3 मार्क्ससाठी येऊ शकतात. मागच्या वर्षातले पेपर जर आपण बघितले, एक मागच्या 3 वर्षातले, त्यामध्ये मोस्टली यामध्ये प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल आलेले आहेत, बट ते कुठल्या टाईपचे आलेले आहेत, ॲक्टिव्हिटीज टाईपमध्ये आलेले आहेत. ओके, ते पण आपण त्या टाईपचे पण एक्झाम्पल बघूया. थोडेसे आता कॉम्प्लिकेटेड जे प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये आपण थोडंसं शिरूयात.